नमस्कार. अक्षरधूंच्या या साहित्य सफरीवर तुम्हा सर्वांचं स्वागत. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं असं कौतुक केलंय. या मराठीच्या विशाल साहित्यसागरात असंख्य माणिक मोती आहेत. त्यातील काही मानकं, काही मोती आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. पुस्तकं वाचनाने आपलं जीवन समृद्ध होतं. पुस्तकं म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा. त्याच्यासारखा मार्गदर्शक दुसरा कोणी नाही, हे आपणा सर्वांनाच मान्य आहे. पण हा जीवनरथ चालवताना पुस्तक वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा पुस्तकप्रेमींसाठी अक्षरधून सादर करीत आहे पुस्तकांचा गोष्टीरूप सारांश. आज आपण ज्या पुस्तकाचा गोष्टीरूप सारांश ऐकणार आहोत ते पुस्तक आहे गोपाळ निळकंठ दांडेकर लिखित पडघवली. या पुस्तकातून अंबावहिनी आपल्याला कोकणातील एक गाव पडघवली त्याची कथा सांगत आहेत. सर्वात आधी पडघवली गाव कसं वसवलं गेलं ते बघू. अंबावहिनीच्या घराण्याचा मूळ पुरुष केशव भट. छत्रपती शिवाजीराजांच्या वेळी अंजनवेली गावास एक शेनवी नावाचा किल्लेदार होता. त्याच्या पदरी हे केशव भट कारकुनाचं काम करायचे. बंदरपट्टीच्या सर्व गावांना चाच्यांचा भारी त्रास. हे चाचे लुटालूट करायचे, स्त्रियांवर अत्याचार करायचे, जनतेवर अतोनात अन्याय करायचे. तेव्हा किल्लेदाराला राजांचा निरोप आला. त्यात चाच्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितलं होतं. किल्लेदाराने अनेक प्रयत्न करूनही चाच्यांना आळा बसत नव्हता. चिंतेत असलेल्या किल्लेदाराला केशव भट म्हणाले, मी करीन चाच्यांचा बंदोबस्त. यावर किल्लेदार म्हणतात, असं करशील तर तुला सोन्याचं कडं देईल. म्हणाल्याप्रमाणे केशव भटांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चाच्यांचा बिमोड केला. त्यांच्या मुसक्या आवळून दरबारी हजर केलं. किल्लेदाराला खूप आनंद झाला. ते म्हणाले, कड्या व्यतिरिक्त आणखी तुला काय हवं ते माग. यावर केशव भटांनी घोंगडीभर जमीन मागितली. किल्लेदाराला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, माकड गेलं लुटी आणि आणल्या 2 मुठी. जसं तू म्हणशील तसं बाबा. केशव भटांनी घोंगडी अंथरली, तिचं सूत उकललं आणि त्याचा एक गुंडा केला. एका ठिकाणी खुंटी ठोकून एक टोक तिथं बांधलं. किल्लेदारासोबत दुसरं टोक घेऊन खाडी पार करून पलीकडे गेले. किल्लेदाराने त्यांच्या बुद्धीला दाद दिली. त्यांची पाठ थोपटली आणि ही घोंगडीभर जमीन केशव भटांना मिळाली. केशव भटांनी कुळवाड्यांना बोलवलं आणि गाव जागता ठेवा म्हणून सांगितलं. 10 वर्षांसाठी सारापट्टी माफ केली. कुळवाडी म्हणाले, ता सगळा खरा, पण आज कशावर जगायचा. मग काय, केशव भट घरात गेले. पडघा भरून तांब्याची नाणी कुळवाड्यांना दिली. कुळवाड्यांनी तो पडघा पूजेसाठी म्हणून मागून घेतला आणि त्या पडघ्यावरून गावाचं नाव झालं पडघवली. हळूहळू रानं तोडून जमिनी तयार होऊ लागल्या. कुळवाड्यांची एक गाय रोज चरायला गेल्यावर एका ठिकाणी दुधाची धार सोडायची. एक दिवस एका म्हाताऱ्याच्या स्वप्नात सातमाय आली. गाय धार सोडते तिथं माझा ठाव बांधा म्हणाली. सातमाय म्हणजे सप्तवसूंची माता. सातमाय आल्यावर केशव भटही आपल्या कुटुंबासोबत तिकडं राहायला निघाले. किल्लेदार त्यांना जाऊ देईना. तेव्हा केशव भट म्हणाले, हाक माराल तेव्हा जेवता घास ठेवून येईल. जाताना किल्लेदाराने केशव भटांना डोळे पुसत निरोप दिला. पुढे केशव भटांनी आपला धाकटा भाऊ नारायण भटाला देखील बोलावून घेतलं. दोघे भाऊ तिथं खपायला लागले. केशव भटांचा मुलगा त्र्यंबक भट आणि त्र्यंबक भटाचा मुलगा राघव भट. त्यांचं एक कुळ म्हणजे भावकीतला भाऊ होता. त्याचं नाव भूत्या. पण काहीशा व्यंगामुळे तो नाकातून बोलायचा, म्हणून त्याचं नाव पडलं होतं गेंगाण्या. अंगापिटानं चांगला धिप्पाड. त्याच्या 4 बायका होत्या. गेंगाण्या राघव भटांच्या हाकेला धावायचा. एकदा दोघेजण जंगल तोडून जागा मोकळी करत होते. नको नको म्हणताना गेंगाण्याने एका आवळीच्या झाडावर कुऱ्हाड मारली. तेव्हा त्या झाडातून रक्त व्हायला लागलं.
राघू काका आणि गेंगाण्या दोघेही झाडाची माफी मागायला लागले. 2 दिवस काहीही न खाता पिता दोघंही तिथंच बसून राहिले. तिसऱ्या रात्री दोघांनाही दृष्टांत झाला. त्यांच्या स्वप्नात एक सवाशीण आली. ती म्हणाली, मी रागावले नाही, पण झाड तोडू नका. त्या भोवती पार बांधा आणि आवळी अष्टमीला 2 कुमारिका जेवायला घाला. एकदा असं जमीन लागवडीखाली आणण्यासाठी राघोभट, गेंगाण्या, आणखी एक कुळ असे 3 जण चोंडे पाडायला लागले. गेंगाण्याने एका मातीच्या टेकाडावर कुदळ मारली. तसा एक भला मोठा नाग त्यातून बाहेर आला. 3घेही नागाला मारायसाठी तयार झाले. पण राघोभटांनी पाहिलं की नाग रडतोय, मारू नका म्हणतोय. राघोबांनी नागाला मारू दिलं नाही. कुदळ गेंगाण्यानं मारली होती म्हणून त्याला वाटत होतं नाग आता माझ्यावर डाव धरील. तेव्हा राघोभट म्हणतात, नाग तुला चावायला आला तर मी पुढं होईन, मला चावून घे. त्यावर गेंगाण्या म्हणतो, ता खरा, पण तुम्हाला शोधायचा कुठं? असा हा गेंगाण्या. राघोभटांच्या स्वप्नात एक जख्ख म्हातारा आला. तो म्हणाला, खोता, मी जुन्या धामधुमीतला दाभोळच्या राजाचा प्रधान. राजाला राज्य सोडून जावं लागलं तेव्हा मी जंगलात लपून बसलो. इथंच मेलो आणि नाग झालो. काल तू मला न मारता सोडून दिलंस. आता आणखी एक कर. मला गंडमाळ झाल्यात, तेवढ्या काप, मी चावणार नाही. सकाळी बिळाजवळ ये. दुसऱ्या दिवशी राघोभट आणि गेंगाण्या जंगलात जातात. राघोभटांनी हाक मारताच नागोबा बाहेर येतो. मग राघोभटांनी कट्यारीने अलगद गंडमाळा कापल्या. गेंगाण्याने घावावर हळद घालून पट्टी बांधली आणि दोघांनी नमस्कार केला. त्या रात्री म्हातारा पुन्हा स्वप्नात आला आणि म्हणाला, माझं टेकूड सोडून भोवताली बाग करा. माझ्या मानेला 4 चिरे दिलेत. तुझ्या 4 पिढ्या सुखाने या बागा पिकवून खातील. पुढं राघोभट नेमाने नागपंचमीला त्या टेकडाजवळ लाह्या आणि दूध ठेवायचे. एके दिवशी चोरांची एक टोळी आली पडघवलीत. संध्याकाळची जेवणं उरकून सगळेजण झोपलेले. इतक्यात कुत्री भुंकायला लागली. थोड्याच वेळात 8-10 मुसलमान अंगणात हाती सोडगी आणि तलवारी घेऊन उभी. त्या चोरांनी राघोभटांना आणि त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाला म्हणजे चिंतूला खांबाशी बांधून टाकलं. राघोभटांच्या पत्नीने पोरं कोंडली नाही घरात आणि मागल्या दाराने गेंगाण्याकडे धाव घेतली. गेंगाण्या सोडगा घेऊन आला. तोपर्यंत चोरांनी देवघरापर्यंतची लुटालूट केली होती. गेंगाण्याने चोरांना असं काही चोपायला सुरुवात केली की सांगता सोय नाही. सगळे चोर बोंबलत पळाले. 3 जणांना त्यानं अंगणातच आडवं पाडलं. चौथ्या मागं धावत सुटला. असा उग्र अवतार बघून चोर म्हणतो, रे तू हायस तरी कोण? कोई मुर्शद का मौला? त्याला एक दणका घालीत गेंगाणे म्हणतो, वलिकला नाहीस माका, मी बाले पिरासा. आणि मग काय, एका दणक्यात तो चोर कलमावर कोसळला. दुसरा चोर दिसेना म्हणून गेंगाण्या घरी परतला. अंगणातली प्रेतं पाय धरून एकावर एक रचली. चिंतू आणि राघोभटांना मोकळं केलं. त्याला कडाडून मिठी मारत राघोभट म्हणाले, रांडेच्या पाठच्या भावानं केलं नसतं ते तू केलंस. घागरभर पाणी पिऊन गेंगाण्या निघाला ती प्रेतं खाडीत टाकून द्यायला. त्यावर काकी म्हणाल्या, माणूस मेला की वैर संपतं, खड्डे करून गाडून टाका त्यांना. पण गेंगाण्या काही ऐकायला तयार नाही. पण काकींनी सकाळी काय ते बघू म्हणत त्याला थांबवलं आणि साईचं दही खायला दिलं. थोड्याच वेळात गेंगाण्या तिथंच झोपून घोरायला लागला. पहाटेला राघोभट उतरवेल म्हणून मुसलमानांचा गावाही तिथं गेले आणि 4 मुसलमानांना घेऊन आले. गेंगाण्या उठायच्या आत ही प्रेतं हलवा म्हणून सांगितलं. त्यांनी ती प्रेतं पर्ह्याच्या काठी पुरली. माघारी फिरताच कलमावर आणखी एक प्रेत दिसलं. ते पुन्हा राघोभटांकडे आले. गेंगाण्याच्या म्हणण्याप्रमाणे ते प्रेत तिथंच कलमाखाली पुरलं, कलमाला खत होईल म्हणून. पण गेंगाण्याने त्या कलमाचा आंबा कधीही खाल्ला नाही. मेल्यांनी राघो काकाला मारला होता. त्यांचा खत ज्या आंब्याला त्याचा आंबा खाल्ला तर माझ्या मनात तशी सरदा होईल, असं गेंगाण्याचं म्हणणं होतं. गेंगाण्या आणि राघोभटांची जोडी अगदी मारुती आणि रामासारखी.
पडघवलीत एक रायवळ आंबा होता. आषाढात त्र्यंबक भटांच्या श्राद्धाची तिथी यायची. त्या तिथीला राघोभट त्या आंब्याचा रस करायचे. सगळी कुळं जेवणासाठी बोलवायचे. त्या वर्षी रायवळ आंब्याला अगदी कमी मोहर आला. शेंड्यात थोडाफार आंबा होता. श्राद्धाला खीर करायचं ठरलं, पण गेंगाण्या ऐकेना. तो म्हणाला, हाय तो सगळा आंबा काढू, सरदाच्या दिवशी रस व्हायला पाहिजे. तसं नाही झालं तर गाव थुकल माझ्या तोंडावर. म्हणल, गेंगाण्या, रानच्या झाडावर आंबा आहे, तू जिता आहे नि गावाला रस नाही. श्राद्धाच्या 4 दिवस अगोदर पावसाने जरा उघडीप दिली. तेव्हा गेंगाण्या चिंत्याला घेऊन आंबा उतरवायला गेला. सतत पडणाऱ्या पावसामुळे गेंगाण्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. खाली खडकावर डोकं आपटून त्याचा जागीच मृत्यू झाला. आंब्याच्या ढिगात गेंगाण्याचं प्रेत पडलं होतं. राघोभट त्या प्रेतावर पालथे पडून धाय मुकलून रडायला लागले. गेंगाण्याच्या 4ही बायका रडायला लागल्या. 4ही बायकांपैकी गोजी आणि सावित्री सती गेल्या. जळताना दोघींनी हू की चू केलं नाही. सरण खाली बसल्यावर राघोभट डोळे पुसत घरी परतले. पुढे अंजनवेलीहून 2 सुतार बोलावून त्या आंब्याच्या झाडाखाली गेंगाण्याच्या आठवणीत मारुतीचं मंदिर बांधलं. याच काळात एक भांडण झालं. नारभटांचे नातू सदूभट राघोभटांवर खोतीवरून भांडायला लागले. हक्क सांगायला लागले. दोघांकडेही कागदोपत्री पुरावा नव्हता. देऊळ बांधायला आलेल्या सुतारांना राघोभटांनी जागा दिली. तिथं सदूभट त्यांना राहू देत नव्हता. म्हणून राघोभटांनी अंजनवेली गाठली. किल्लेदार आता म्हातारा होऊन आजारी पडलेला. पेशव्यांकडून सनद आणायला सकाळी पत्र देतो असं किल्लेदार म्हणाले. पण मध्यरात्रीच घरघर लागली. मरताना मी तुझ्या पाठीशी उभं राहीन असं वचन राघोभटांना किल्लेदारानं दिलं. पुण्यात पेशव्यांच्या दरबारी सदूभटालाही बोलावून घेण्यात आलं. दोघांकडेही सनद नव्हती. म्हणून जो दिव्य करील त्याच्याकडे खोती जाईल असं ठरलं. सदूभट मागं सरला, पण राघोभटानं तोफेचा तापलेला गोळा हातावर घेऊन 25 पावलं चालण्याचं दिव्य केलं. त्यांना काहीही झालं नाही. सही शिक्क्यासह सनद मिळाली. राघोभट घरी आले तेव्हा त्यांना समजलं सदूभटाच्या घरावर रात्रंदिवस दगड पडतायत. त्या रात्री त्यांच्या स्वप्नात शेनवी किल्लेदार आला आणि म्हणाला, तुला दिलेलं वचन खरं करायला आलोय. आंब्यावर राहिलोय. सदूभटाच्या घरावर मीच दगड मारले. आजपासून मी गावचा राखणदार. सदूभटांनी तो आंबा गावासाठी दिला आणि चांगली सामक्षा मागितली. दुसऱ्याच दिवशी आंब्याजवळ सीतेची आसवं म्हणजे फुलं फुललेली. गिरोबानं सामक्षा दिली. एक मनात राहिलेली इच्छा राघोभटांनी म्हातारपणी पूर्ण केली. सतींचे ओटे बांधले. सावित्री आणि गोजीला सावली म्हणून ओट्यांशेजारी पिंपळ लावले. गेंगाण्याच्या नावानं टाक करून आणला होता देवात बसवायला. एक दिवस त्या टाकाला फुलं वाहिली आणि त्याला नमस्कार केला. तो शेवटचा. पुढं घरं वाढत गेली. राघोभटांच्या पुढच्या पिढीत 8 वर्षांची आंबा सून म्हणून आली. तिच्या आते सासूबाईंनी केशवभट, राघोभट आणि पडघवलीच्या गोष्टी तिला सांगितल्या. वयाच्या 4थ्या वर्षी आते सासूबाईंचं लग्न झालेलं. त्यांचा नवरा वयाच्या 10व्या वर्षी वारलेला. तेव्हापासून त्या इथंच पडघवलीत आपल्या माहेरी असायच्या. आंबा लग्न करून आली तेव्हा गाव अगदी नांदता होता. घरांसमोर अंगणं, मागं परसू, भोवताली नारळ पोफळींच्या बागा. सगळेजण खपणारे. केशवभटांनी मिळवलेली गावं राघोभटांनी विस्तारली. एक म्हाताऱ्या कुशात्या होत्या. नवरा जाऊन 10 वर्ष झालेली. त्यांना एक मुलगा होता 12-13 वर्षांचा. पण तो जरा वेडाबावळा होता. त्याचं नाव रंग्या. आंबाच्या नवऱ्याचं नाव महादेव, धाकटा गणू आणि नणंद दुर्गावंश. आंबा, दुर्गावंश आणि चुलत नणंद बनूवंश ह्या तिघींचं चांगली गट्टी होती. कुशात्याच्या घरापुढनं जाताना त्या रंग्याची गंमत बघत राहायच्या. बऱ्याच वेळा कुशात्या या गंमत पाहण्यावरून आंबाची तक्रार आते सासूबाईंकडे करायच्या. आज न उद्या आपला रंग्या बरा होईल अशी कुशात्याला आशा होती.
रंग्या एक ना एक दिवस बरा होईल या आशेवरच तिनं आपली बाग हिरवीगार ठेवलेली. व्यंकू भाऊजी हा कुशा आत्याच्या भावकीतला. अंबाचा नवरा महादेव याच्यापेक्षा 2 घटकांनी तो मोठा, म्हणून थोरलेपणाचा मान तो नेहमी स्वतःकडे घ्यायचा. व्यंकूला 3 भाऊ होते. व्यंकू धरून आंबाच्या घराशेजारीच बनूचं म्हणजेच यादव नानांचं घर. एक भिऊ आबा होते. डोळ्यांनी दिसायचं नाही त्यांना, पण त्यांची बायको अतिशय रूपवान, आंबापेक्षा 1 वर्षानं लहान. भिऊ आबा आंधळा असला तरी सगळी कामं डोळस माणसासारखी करायचा. घरी कामाला गडी होते, त्यामुळे ते घरही चांगलं खातं पितं होतं. एक भिकू नानाचं घर होतं. त्यांना जातिवंत म्हशी पाळण्याचा भारी नाद. परसू काकांचं घर आंबाच्या घराच्या वरच्या बाजूला. त्यांना गुजा आणि त्र्यंबक ही 2 मुलं. गुजा भाऊजी आणि आंबाच्या नवऱ्याची भारीच गट्टी होती. गुजा दूध दुभतं खाणारा आणि रोज सूर्यनमस्कार घालणारा, त्यामुळे अंगापिंडानं चांगला धिप्पाड होता. आंबाचा नवरा महादेव अशक्त होता. आंबाचा धाकटा दीर गणू, त्यानं मात्र आंबाचे आयुष्यभर लक्ष्मणासारखी साथ केली. गुजा आणि महादेव यांच्यात सुद्धा राम लक्ष्मणासारखं प्रेम होतं. पण पुढं व्यंकूनं सगळ्याला सुरुंग लावला. ते पुढे बघणारच आहोत. आंबावर तिच्या आते सासूबाईंचा भारीच जीव होता. त्या कौतुक करताना म्हणायच्या, आमच्या आंबीसारखं देखणं आणि रूपवान गावात दुसरं कुणी नाही. आंबाच्या लग्नानंतर 5 वर्षातच तिचे सासरे गेले. आंबाच्या घरात एक दैवी जीव होता. तिचं नाव आक्की. महादेवाची दूरची मावस बहीण. तिला आईवडील नव्हते. चुलत्यानं पैसे घेऊन एका क्षयी नवऱ्याबरोबर लग्न लावून दिलं. तो थोड्याच दिवसात मरून गेला. 15 वर्षांची आक्की सोवळी झाली. जवळ थोडंफार होतं ते नातलगांनी लुबाडलं. चुलत्यानंही तिची जबाबदारी झटकली. तेव्हा आक्की अंबाच्या सासूकडं म्हणजे आपल्या मावशीकडं आश्रयासाठी आली. आल्यापासून आक्की रात्रंदिवस कष्ट करायची. कोणाशी जास्त बोलायची नाही. कधी कधी आंबा स्वतःचं काम आक्कीच्या हाती सोपवून खेळायला पळायची. आंबाच्या माहेरी पाण्याचा तुटवडा असल्यामुळे बागा वगैरे नव्हता, म्हणून इथला परिसर तिला फार आवडायचा. एकदा अंबा आणि दुर्गा संध्याकाळच्या वेळी सतीच्या ओट्यावर दिवा लावायला निघाल्या. वाटेत शारदाही त्यांना मिळाली. तिघी मिळून दिवा लावायला गेल्या. दिवा लावून माघारी फिरेपर्यंत अंधार पडायला लागला. येताना रस्त्यावर त्यांना पिवळी सोनचाफी फुलं पडलेली दिसली. त्या फुलांच्या सुगंधानं सगळी वाट सुवासानं शिंपडल्यासारखी वाटत होती. लांबपर्यंत अशीच फुलं पडलेली दिसली. इतक्यात आपल्या मागून कुणीतरी येतंय असं तिघींनाही वाटलं. कोण ते असं विचारल्यावर कोणीतरी जवळून गेल्याचा भास झाला. हसण्याचा आवाज आला, पण कुणीही दिसलं नाही. या तिघी भीतीने घराकडे पळत सुटल्या. शारदेला तिच्या घरी सोडून आपल्या घरी गेल्या. आते सासूबाईंना सगळी हकीकत सांगितली. अंबाच्या हातातली फुलं पाहून त्या म्हणाल्या, गिरोबाने तुला सामक्षा दिली, तो तुझ्यावर प्रसन्न आहे. गावात आंबाचं घर मुख्य होतं. गावात येणाऱ्या जाणाऱ्याचा पाहुणचार अगोदर यांच्या घरी व्हायचा. सारा गाव गुण्या गोविंदानं मिळून मिसळून राहायचा. कुणाच्याही घरी काही कार्य असलं की प्रत्येकाकडून आपापला वाटा उचलायचा. दरवर्षी चिपळूणजवळ कीर्तनाला येणारे बुवा जाताना अंबाच्या घरी थांबायचे. एकदा 4-6 बुवा असेच अंबाच्या घरी आले. एका बुवांनी तर अंबाच्या रूपाला पाहून आर्या रचली. त्यावर आते सासूबाई एवढ्या खुश झाला की सगळ्यांच्या सरबराईत काही कमी पडू दिलं नाही. या बुवांबरोबरच जेवायला गावातील काही मंडळी आली होती. गुजा भाऊजी, व्यंकू देखील होते. व्यंकू अंबाबरोबर जरा तिरकस वागला. त्याची नजरही ठीक नव्हती. गुजाच्या हे लक्षात आलं. मग काय, थोड्या वेळानं त्याने व्यंकूच्या घरी जाऊन त्याची मानगूट धरून अंबाशी कसं वागायचं याची समज दिली. संध्याकाळी जीव आत्याच्या सांगण्यावरून बुवांनी शंभू महादेव आणि देवी अंबाच्या लग्नाचं आख्यान सांगितलं. रंग्या शहाणा व्हावा म्हणून कुशात्या नेहमी उपास तापास करायच्या. सोमवार, गुरुवार, एकादशी, संकष्टी. एकदा त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं. त्याच्या उद्यापनासाठी पै पाहुण्यांसह सगळ्या गावाला निमंत्रण दिलं.
सोमवारी सकाळीच बनीची आई, अंबाची सासूबाई, शारदा, दत्तू बायको, द्वारका काकू अशा सगळ्या जणी पदर खोचून कुशात त्याच्या घरी स्वयंपाक आणि इतर कामाला लागल्या. लहान मुलांचं खेळणं भांडण ऐकून आते सासूबाई म्हणाल्या, किती रे आरडताय कार्ट्यांनो. यावर कुशात त्या म्हणाली, ओरडू दे हो जीव, आज घर कसं जिवंत झाल्यासारखं वाटतंय. आंबाचे मामंजी ओट्यावर बसून सर्वांकडून काम करून घेत होते. आंबा आणि महादेव पुण्याह वाचनाला बसले. गुजा येता जाता त्यांची चेष्टा करत होता. व्यंकू आला, पण हे दोघे पूजेला बसलेत हे काही त्याला आवडलं नाही. पण तसं बोलून न दाखवता तो माघारी गेला. त्याची बायको आणि वडीलही पूजेसाठी आले नाहीत. रंग्याला संकल्प सोडवण्यासाठी बोलवलं. आज कुशात त्यानं त्याला रेशीमकाठी धोतर नेसवलं होतं, पण ते तिलाच धरून ठेवावं लागलं. जेवणाच्या पंक्ती बसल्या. पडघवलीत पुन्हा असं घरगुती दृश्य काही दिसलं नाही. आंबाचे मामंजी गेले त्याच वर्षी दुर्गावंशाचं लग्न झालं. मामंजी असताना त्यांनीच ते ठरवलं होतं. आते सासूबाईंनी पुढं होऊन लग्नाचा विषय काढला. दुःख बाजूला सारून पुढं जायला हवं म्हणाल्या. आत्याबाईंनी परसुकाका, दत्तू नाना आणि आंबू नानाला बोलावून घेतलं. लग्नाबद्दलचे विचार मांडले. तेव्हा सगळेजण म्हणाले, तुझ्या तोंडून शब्द निघू दे, सगळा गाव हलेल. आत्याबाईच्या डोळ्यात पाणी तरळलं. महादेवानं बिवलीकरांना दुर्गाच्या सासरी पत्र पाठवून बोलणी करायला कधी येऊ म्हणून विचारलं. त्याच संध्याकाळी एसा आडविलकराला बोलावून घेतलं. एसा म्हणजे अंबाच्या घराचं मुख्य कुळ होता. 70 ओलांडून 15 वर्ष झाली तरी म्हातारा ताठ होता. दंडात चांदीचं पिळदार कडं आणि कमरेला लंगोटी, असाच उघडा बंब. जलंभर अंगात काही घातलं नाही. त्याला 4 मुलं होती, पण अजूनही एसाला भिवून असायची. म्हातारा काठी टेकत आला. आत्याबाईंनी लग्नाचा विषय एसाच्या कानावर घातला. एसा, परसू, महादेव आणि आंबूनाना या चौघांनी लग्नाची बोलणी करायला बिवलीला जायचं ठरलं. जेव्हा हे चौघेजण लग्नाची बोलणी करून माघारी आले तेव्हा दनादन पाय आपटीत गुजा आला आणि झोपाळ्यावर बसला. महाद्या मला घेऊन गेला नाही म्हणून तनतन करायला लागला. या चौघांनी तिकडे काय बाय द्यायचं कबूल केलं होतं ते गुजाला अजिबात पटलं नाही. तो म्हणाला, मी असतो तर म्हणाला असतो, मुलीचा बापूस काय नाही, तुमचे मानपान काय घ्यायचे ते घ्या, तुमचे मानपान काय व्हायचे नाही. मुलगीनी नारळ घ्या, मीठभात जेवा आणि चालायला लागा. इतक्यात महादेव आला. गुजा त्याच्यावरही रागावून बोलायला लागला. 1000 रुपये ओतणार ना बिवलीकरांच्या नरड्यात. पण महादेवने हकीकत सांगितली ती अशी. तिथं एसदा म्हणाला, बिवलीकरांनो, खोत गेला देवाच्या घरी, पण त्याच्या बोलण्यात तमाकूच्या चिमटी इतका फरक यायचा नाही. तुम्ही सगळा गाव याया खोवा. गुजा आणि महादूचं बोलणं चाललं होतं. इतक्यात यसदा चाला काठी टेकीत. आत्याबाई म्हणाल्या, यसदा, हा गुजा रागावलाय हो तुझ्यावर. गुजाच्या रागाचं कारण कळलं तेव्हा म्हातारा गुजाच्या तोंडाकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यात खळकन पाणी उभं राहिलं. तोंडात मारून घेत यसदा म्हणाला, त्यो बघत असन सर्गातनं. त्याला अंगा खांद्यावर वागिवला आणि तो माझ्या तोंडात शेण घालून निघून गेला. तो काय म्हणेल का माझी एकली पोर. मी असता तर सगळा दाभोलपट्टा गोला केला असता. यांनी ताकापुरता रामायण घालून माझी पोर उजवली. पुढे म्हातारा म्हणाला, महादेवा, राहू दे तुझं सामान तुझ्यापाशी. सगळा कुलवाडा ऐकून मी माझ्या लेकीचं लगीन करीन. मी सबूत दिलाय बिवलीकरांना. एवढं बोलून माघारी फिरलेल्या यसदाला आत्याबाईंनी शपथ घालून थांबवला. गुजानेही यसदाचे पाय धरले. मग सगळ्यांनी गुळ पाणी घेतलं आणि भांडण मिटलं. आत्याबाईंनी गुजाला त्याच्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्याने साफ नकार दिला. त्याच्या आईनं घरात सर्वांना छळलं म्हणून गुजाला बायकांची भीती वाटत होती. त्याच्या आजीनं पण पंजोबांना छळलं होतं म्हणून गुजाला वाटायचं त्याची बायको पण बापूंना छळेल. यसदाच्या 4 सुना आणि गावातील इतर बायका लग्नाच्या तयारीसाठी येऊ लागल्या. कामं करत करत बायका ओव्या गायच्या. गावातील सगळी गडी माणसे पण लग्नाच्या लगबगीला लागली. व्यंकून मात्र रीतसर अंग काढून घेतलं.
घरोघरी दुर्गासाठी केळवणं झाली. दारात लग्नाचा मांडव सजला होता. इतक्यात पावसानं कोसळायला सुरुवात केली. आत्याबाई चिंतेत पडल्या. म्हणाल्या, पोर नांदायची जलंभर. पहिल्याच दिवशी व्याह्यांना पावसानं झोडपलं तर काय म्हणतील. इतक्यात आक्की आली, सोवळी नेसलेली. आत्याबाईंना हळूच म्हणाली, आत्या, गिरोबाचा नैवेद्य काढला होता का? आत्याबाई आत आल्या. मुठभर पोहे नि गुळाचा खडा अंगणात ठेवला. हात जोडले नि क्षमा कर म्हणाल्या. नैवेद्य ठेवून आत्याबाई घरात आल्या आणि 5 मिनिटात आकाश निवळलं. मग पुढे लग्न दणादण गाजायला लागलं. धावायला लागलं. कोणीही काही उनं पडून देत नव्हतं. आत्याबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. लग्नात 2 लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट अशी, यसदा म्हणजे अगदी साधा कुळवाडी. 4-4 दिवसांनी त्याच्या अंगाला पाणी लागायचं. कधी लहानपणी घातलेली टोपी तीच आयुष्यभर घातली आणि कमरेला मळकी लंगोटी. या पलीकडे कापड म्हणून घातलं नाही. पण त्यानं सर्वांनाच चकित करून सोडलं. सर्वांनी आपापल्या परीने आहेर आणले. यसदा काखोटीस गठुळं गुंडाळून इकडे तिकडे हिंडत होता. सर्वांचे आहेर उरकले तेव्हा गुजा म्हणाला, अरे यसदा, आणलायस तरी काय, चल ना आता. व्यंकू शेजारी बसला होता. त्याने एक विटकं उपरणं आणि जुनाटसा खण आणला होता आहेर म्हणून. यसदा उभा राहिला आणि म्हणाला, व्यंकू दादा, आम्ही गरीब माणसं. असला उपरणा आणि असला खण खैसून मिळेल आम्हाला? तो तुमच्या तालेवारालाच मिळणार. महादुनानं तो व्यंकूदादाचा उपरणा आणि खण बाजूला उचला. आमच्या कुलवाड्याच्या आहेराचा इटाल होईल त्याला. यसदानं दुर्गावंशला कुंकू लावून सुका आणि नांदा म्हणून आशीर्वाद दिला. ही गरिबाची चिंदुटी आहे म्हणत गठोळ्यातून एक गर्भ रेशमी लुगडं काढून दुर्गाच्या अंगावर पांघरलं. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळलं. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळा मांडव गच्च भरला होता, पण नवरदेव काय लग्नाला उभा राहिला. यसदानं हात जोडले. यावर वरपक्ष म्हणाला, आधी हुंड्याचे 1000 रुपये मोजा, तेव्हाच मुलाला मांडवात उभा करू. गुजाने हे ऐकले तेव्हा हा मारुतीचा अवतार सोडगा घेऊन उठला. आते सासूबाईंनी त्याला कसंबसं शांत केलं. रुपये मोजून दिले तेव्हा नवरदेव लग्नाला उभा राहिला. शेवटी पान सुपारीच्या वेळेस व्याह्यांनी सांगितलं की व्यंकू म्हणाला होता, बिनबापाची पोर, हुंडा मिळायचा काय भरवसा नाही, म्हणून एवढं रामायण घडलं. गुजाला हे समजलं तेव्हा तो चवताळून निघाला व्यंकूचं तंगडं तोडायला. पुन्हा आते सासूबाईंनी त्याला कसाबसा शांत केला. तरीही चवताळत गुजा म्हणाला, त्या व्यंक्याला म्हणावं, आता तू है नि मी है. कुणाला माहीत होतं गुजाच्या या वाक्याचे पडसाद पुढं पडगवलीभर उमटणार होते. गुजा आणि त्र्यंबक हे 2 भाऊ वेगळे वेगळे राहत होते. त्र्यंबकचं लग्न झाल्यापासून पुढं त्यांचे वडील परसू काका वारले. गुजानं घरासमोरच कुस्तीचा हौदा बांधला होता. सकाळ संध्याकाळ तो कुळवाड्याच्या पोरांना घेऊन मातीत लोळत राहायचा. म्हैस होती तिचं दूध प्यायचा आणि खारीक खोबरं बदाम खायचा. व्यंकूनं गावात सुपारीचा व्यापार चालू केला. सगळ्यांची सुपारी स्वतः खरेदी करून तो पुढे व्यापाऱ्याला विकायचा. गुजा मात्र व्यंकूला सुपारी द्यायचा नाही. महादूनं सुपारी देण्याबद्दल समजावलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एक दिवस यसदाचा नातू धावत आला आणि धापा टाकत सांगू लागला की व्यंकूदादांना गिरोबाचा आंबा उतरला. गिरोबाचा आंबा म्हणून त्या झाडावर कुणीही चढत नसे किंवा तो आंबा उतरत नसे, पण व्यंकूने ते केलं. सगळे कुळवाडी व्यंकूवर रागावले, पण व्यंकूवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आते सासूबाई, आंबा सगळेजण व्यंकूला परीपरीने समजावत होते. इतक्यात गुजा आला आणि हातातील सोटा पेलत व्यंकूवर धावला. नेहमीप्रमाणे आत्याने आणि आंबाने मध्यस्थी करून गुजाला शांत केलं. आंबे उतरणाऱ्या युसुफनं गुजाचा हा अवतार पाहून पळ काढला. पुढं भांडण बरंच वाढलं. सगळा गाव ज्या गिरोबावर श्रद्धा ठेवून होता त्याच्याबद्दल व्यंकूला मात्र काहीच वाटत नव्हतं. गुजानं मात्र व्यंकूला आंबे नेऊ दिले नाहीत. तालमीतली पोरं बोलावून सगळ्या कुळवाड्यांच्या घरी आंबे वाटून टाकले. त्याच दिवशी संध्याकाळी
गिरोबानं सामक्षा दिली. व्यंकूच्या बायकोला फिट आली नी ती लोळी खुळी झाली. आत्याबाई गावातली अडली नडली बाळंतपणं करायच्या. बाळंतिणीच्या पाठीवर हात फिरवून तिला मानसिक आधार द्यायच्या. त्यामुळे बाळंतपण अगदी सुखकर व्हायचं. याबद्दल एसदा एक गोष्ट सांगायचा. झालं काय का यास महाराजाचा मुलगा सुखदेव, सुखदेव नव्हे एसदा शुकदेव, आंबा त्याला अडवायची. नाही सुनबाय, सुखदेवच. खोतीन झालीस तर मना म्हाताऱ्याला शिकवतीस काय? सांगताय तर झाला कसा का सुखदेव बसला आईच्या पोटात लपून 12 वर्षा. तो काय बाहेर निघना. यास महाराजान इनवला का बाला बाहेर येत. तर म्हणताय कसा? कसा म्हणताय का आत्याबाईला घेऊन या तर मी बाहेर निघणार. आणि मग गदा गदा हसायचा. तर आपण उरलेली कथा पुढच्या भागात बघणार आहोत. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.